सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसताना दिसत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीतच कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले. त्यामुळे पर्यटकांना सेवा देण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे. जर गॅसचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला नाही तर उद्यापासून हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही हॉटेल व्यावसायिकांनी दिलाय. तसेच कमर्शियल सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत हॉटेल व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरण्याची तात्पुरती परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार जाधव यांनी खरेदी विक्री संघाशी संपर्क साधला. मात्र गॅस सिलेंडरची गाडी निघाली असली तरी अद्याप स्टॉक प्राप्त झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुढील माहिती घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. आज कुडाळातील सर्व हॉटेल व्यावसायिक एकत्र येऊन तहसीलदार साहेबांची भेट घेतली. कारण गेले 3 दिवस आम्हाला कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये. तर त्या संदर्भात इकडे आढावा घेतला असता तशा कोणत्याही प्रकारच्या सूचना वरून आल्या नाहीत असं आम्हाला कळलं. पण पाहता की आमच्याकडे कोणत्याही कमर्शियल गॅसचा पुरवठा स्थानिक व्यावसायिकांकडून होत नाहीये. त्याच्यामुळे या बाबतीत जर हॉटेल चालू ठेवण्यासाठी आम्हाला सिलेंडरचा पर्याय म्हणून कोणता तरी साधन अवेलेबल करून द्यावं असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. जर कमर्शियल सिलेंडर किंवा हॉटेलसाठी कोणत्याही प्रकारचे सिलेंडर जर उपलब्ध नाही झाले तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे हॉटेल व्यावसायिकांचं येत्या काळामध्ये होणार आहे. तर त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की तात्पुरत्या स्वरूपात घरगुती सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना वापरण्यात देण्यात यावे आणि आमच्यावर होणारा जो मोठ्या प्रमाणात अन्याय किंवा आमचं नुकसान होणार आहे त्यापासून आमचं रक्षण करावं.